पद्मंत नागर त्यांची रंगाथिले अंबर जेत साहित्य वाण्य सपूर उजाळाचे आल देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची रुंजुणती क्षुद्रघंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता खुसरी दिसती उचित पदे माझार्य रत्न्य भल्य तेथ व्यासादिकांच्या मत्य तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षड्दर्शनय मणिपती तेची भुजांची आकृते मनोनी विसंवादे धरिती आयुध्य हात्य या ओवींचा अर्थ पुढीलप्रमाणे उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलमतंतू आहेत. पहा, कौतुकाने काव्य नाटकांविषयी विचार केला असता ती काव्य नाटके त्या गणपतीच्या पायातील लहान घागऱ्या असून त्या अर्थरूप आवाजाने रुंजुणत असतात. कारण त्यात प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्त्वे व त्यातील कुशलता यांचा बारकाईने विचार केला असता यामध्येही निवडक वेचांची काही चांगली रत्ने आढळतात. येथे व्यासादिकांच्या बुद्धिहास कोणी त्या गणपतीच्या कमरेला बांधलेला शेला शोभत आहे व त्याच्या पदराच्या दशा निर्दोषपणे झळकत आहेत. पहा, 6 शास्त्रे म्हणून जी म्हणतात तेच गणपतीचे 6 हात आहेत आणि म्हणून भिन्न भिन्न मते हीच त्याच्या हातातील शस्त्रे आहेत.